कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। आपण आज आलेलो आहोत कोंदुडे गावाच्या रस्त्यावर। तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला ह्या रस्त्यांबद्दल काय सांगेल? तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल। तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे। अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही। तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत। खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये। कर्जत कोंदिवडे रस्त्याची वस्तुस्थिती मांडत शाळेच्या मुलींनी अगदी टिंगल उडवत प्रशासनाची कानउघडणी केली होती। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असं म्हणत आणि छत्रीला माईक बनवून मुलींनी नागरिकांची व्यथा मांडली होती। त्या व्हिडिओची त्वरित दखल घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची चांगलीच कानउघडणी केली आणि अखेर लहान मुलीच्या त्या व्हिडिओनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडले। त्यामुळे कर्जत कोंदिवडे रस्त्यावरचे खड्डे आता भरण्यात आलेत। आमदार महेंद्र थोरवे यांनी अनेकदा सर्व विभागांची एकत्रित बैठक घेतली होती आणि त्यानुसार कोणतीही कामं प्रलंबित राहायला नको असं सुद्धा ठळकपणे सांगितलेलं होतं। पावसाळा सुरू झाला तरी अनेक ठिकाणी खड्डे भरण्याचं काम अर्धवट असल्यानं नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत होत्या। अधिकाऱ्यांच्या ढिल्या कारभारामुळे सामान्य नागरिकांचा रोष आम्हाला सहन करावा लागतोय अशी खंत सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली होती। तुम्हाला चपलेनं मारलं पाहिजे अशा शब्दात खरडपट्टी काढत आमदारांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं होतं। अरे पाऊस उघडला उन्हाळ्यापासून सांगतो चपलीने मारायला पाहिजे तुम्हाला। आम्ही लोकांना फेस करायचं का? मी सारखं ऐकणार नाही। मी तर लास्ट वॉर्निंग देऊन सांगतो। शाळेत जाणाऱ्या मुलींनी त्यांची व्यथा मांडल्यानंतर आमदारांनी PWDच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आणि त्वरित खड्डे भरण्याचे आदेश दिले। कर्जत कोंदिवडे रस्त्यावरून येता जाता नागरिकांना होणाऱ्या त्रासाला लहान मुलींनी जगासमोर मांडलं आणि अखेर रस्त्यावरचे खड्डे सुद्धा भरण्यात आले। आमदार महेंद्र थोरवे यांनी लहान मुलींची आर्तहाक ऐकून रस्त्याचं काँक्रिटीकरण करू, जेणेकरून भविष्यात त्या रस्त्यावर खड्डाच दिसणार नाही असं आश्वासन सुद्धा दिलंय। बघा की कर्जत कोंदिवडे रस्त्याचे जे काय खड्डे पडलेले आहेत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आज यावर्षी राज्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत। ते आम्ही नाकारत त्या ठिकाणी नाही आहे, परंतु त्या रस्त्यांचं खड्ड्यांचं काम तात्काळ आजही जर आपण जाऊन पाहिलं तर ते काम सुरू केलेलं आहे। तो MDR रस्ता आहे, त्या रस्त्याचं काम तात्काळ खड्डे बुजवण्याचं काम ते सुरू करण्यात आलेलं आहे। पावसाचं प्रमाणच खूप असल्यामुळे जे काही रस्ते त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत आपण ते पाहिलेले आहे। ते काम आता चालू आहे। पाऊस आता उघडलेला आहे तर लगेच काम सुरू केलेलं आहे। लवकरात लवकर पाऊस संपल्यानंतर रस्ता पूर्णपणे नव्याने करण्यात जे गावांकडचे रस्ते आहेत त्या रस्त्यांना डांबरीकरण असल्यामुळे पावसाचं प्रमाण कर्जत तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे हे रस्ते काही ठिकाणी पुराच्या पाण्याने वाहून गेलेले, काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। परंतु आता पाऊस कमी झाला की तात्काळ ते खड्डे भरण्याचं काम करून नव्याने पाऊस संपल्यानंतर हे रस्ते आता पुढील काळामध्ये तर शासन सुद्धा अशाच पद्धतीने की हे रस्ते डांबरीकरण न करता काँक्रिटीकरणच कसे रस्ते करता येतील या गोष्टीवर आम्ही भर देणार आहोत की कायमस्वरूपी ते रस्ते त्या काँक्रिटीकरण झाले ते 20-20 वर्ष रस्ते पुन्हा बघायला नको अशा पद्धतीचं काम पुढील काळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी करायचे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।